नमस्कार, मी तेजपाल झी मराठीवरील नव्या कार्यक्रमात 3:30 मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो। संपूर्ण कुटुंबाला खेळण्यासाठी 3:30 हा गेम शो आम्ही घेऊन तुमच्यासाठी आलोय। आता कुटुंबाबरोबर खेळताना थोडंसं नशीब सुद्धा आजमावून पाहूया आणि जिंकूयात खूप सारी बक्षिसं। साडे माडे आपण आलेलो आहोत परळमधील रामेश्वरी सोसायटीमध्ये। चला तर आपण त्यांच्याशी गप्पा मारूयात। आपण रोज दैनंदिन आयुष्यात बघतो, म्हणजे रुटीन लाईफमध्ये रोज तोच-तोचपणा आलेला असतो आणि त्याच्यामध्ये आपल्याला मनोरंजनाचं काही साधनच उरत नाही। म्हणजे कोणीतरी येऊन आपल्याशी गप्पा माराव्यात, आपल्याबरोबर खेळावं, हसावं, मजेत राहावं असं कधीच होत नाही। तर मग त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय मावशी? खूप मजा वाटते आणि खूप असं म्हणजे काहीतरी वेगळं वाटतं असं करावं पण मग काहीतरी. याची गरज वाटते की कोणीतरी हो. असं हसत खेळत। हो गरज वाटतेच ना. आणि तोच-तोचपणा असतो ना, म्हणजे बघा दिवसभरात आपण तीच कामं सतत करत राहतो। म्हणजे रोज तुम्ही सकाळी उठून स्वयंपाक तेच बनवत तेच असाल, करा, हो, परत तेच. तेच सगळं तेच म्हणून काहीतरी त्याच्यातून वेगळं. बरोबर, म्हणजे डब्यात भाजी सुद्धा तुमची बटाट्याची ठरलेली असेल तीच बरोबर ना? हो. ज्ञानपीठ विजेते विंदा करंदीकर यांची पण याच आशयाची एक कविता आहे। ज्या कवितेमध्ये त्यांनी म्हटलंय, सकाळपासून रात्रीपर्यंत तेच ते माकड छाप दंत मंजन, तोच चहा तेच रंजन, सकाळपासून रात्रीपर्यंत तेच ते। आणि हा तोचतोपणा जो आहे ना, तो घालवण्यासाठी आम्ही घेऊन आलो तुमच्यासाठी शो, ज्याचं नाव आहे साडेमाडे। चला तर आपण सुरुवात करूयात आपल्या पहिल्या राऊंडला। अंदाजे किती राऊंडला? त्यासाठी आपण वाटूयात पहिल्यांदा टोकन्स। चला बघूयात आपल्या पहिल्या राऊंडचे 3 भाग्यवान स्पर्धक कोण आहेत ते, आणि ते स्पर्धक निवडण्यासाठी मी इथं प्रसादला बोलवलंय। प्रसाद, यातली 3 टोकन्स तुम्हाला दे। बघूयात आपल्या पहिल्या अंदाजे किती राऊंड मध्ये कोण आहेत 3 नशीबवान स्पर्धक। पहिला क्रमांक आहे क्रमांक 25। आणि आपले दुसरे भाग्यवान स्पर्धक आहेत ज्यांचा क्रमांक आहे क्रमांक 19। अभिनंदन। आणि तिसरे भाग्यवान स्पर्धक आहेत ज्यांचा क्रमांक आहे क्रमांक 18। पहिल्या राऊंडचे 3 भाग्यवान स्पर्धक। चला तर आपण त्यांच्याशी गप्पा मारूयात। नमस्कार, आपलं नाव? सुरेखा बारकू गोवळकर। गोवळकर मावशी, तुम्ही सिलेक्ट झालेला आहात 3:30 मध्ये। तुम्हाला कसं वाटतंय? बरं वाटतंय। याच्या अगोदर तुम्ही कधी असा गेम शो खेळलाय? नाही, कधीच नाही? कधीच ना। बरं, पण मग कधीतरी बाहेर कुठेतरी मनोरंजनासाठी जात असाल, मग काय करता तुम्ही? जायचंच नाही बाहेर कुठे तर। जायचंच नाही, म्हणजे 24 तास फक्त काम आणि काम। काम। बरं, पण मी काय म्हणतो की तुमच्या दैनंदिन आयुष्यामध्ये रोज तुम्ही वेगवेगळ्या वस्तू वापरत असता, म्हणजे मिक्सर, कुकर वगैरे अशा गोष्टी। समजा जर एखाद्या दिवशी काम करताना बंद पडल्या किंवा खराब झाल्या तर मग तुमची तारांबळ उडत असेल ना? हा, मग काय करता त्यावेळेस तुम्ही? मग काय पाट्यावर वगैरे मसाला वाटायचा। मसाला पाट्यावरच वाटता? हा। बरं, भेटूयात आता आपल्या दुसऱ्या स्पर्धकाला। नाव? पूजा प्रकाश महाडिक। पूजाताई आपल्या बरोबर आहे। काय वाटतंय 3:30 मध्ये तू खेळायला आली आहेस आज? एकदम छान वाटते। पण मग आता तू काय करते सध्या? मी आता शाळेत शिकते। शाळेमध्येच? कितवीला आहेस? आता 10वीला गेली। म्हणजे आत्ताशी 10वीला गेली आहेस, मग आता 10वीचं खूप टेन्शन असणार या वर्षामध्ये। हो आणि मग हे टेन्शन रिलीज करण्यासाठी या सुट्टीमध्ये तू 3:30 खेळणार? हो। हा, मग थोडंसं टेन्शन कमी होईल तुझं। हा, तुला शुभेच्छा 3:30च्या या गेम शो साठी। आता ओळख आपल्या पुढच्या स्पर्धकाकडे। आपलं नाव? सुलोचना धनाजी आकटे। आकटे मावशी आपल्या बरोबर आहेत। मला सांगा, तुम्ही सुद्धा घरामध्ये सगळं काम करत असाल, मग हे काम करताना कोणी मदत करतं? माझी सून करते काम। सुनबाई करतात मदत? आहेत त्या इथं? नाही, घरी आहेत। बरं, घरी आहेत, म्हणजे त्या काम करतायत। पण मग असं कधी कधी होत असेल ना की समजा तुम्ही कुकर लावायला गेलात आणि शिट्टीच खराब झाली, वॉल खराब झालाय, मग त्यावेळेस तुम्ही काय करता? मग काय करणार, टेन्शन येतं, टोपामध्ये करणार जेवण। ठीक आहे, आता आपण वळूयात आपल्या पहिल्या राऊंडकडे।
अंदाजे कितीकडे. आपला पहिला राऊंड अतिशय सोपा आहे, ज्यामध्ये आपल्याला रोज लागणाऱ्या वस्तूंपैकी एक वस्तू या राऊंडमध्ये ठेवली असेल आणि त्याची बाजारभावातील किंमत तुम्हाला इथे सांगायची. ज्याची कोणाची किंमत त्या बाजारभावातल्या किमती एवढी असेल किंवा त्याच्या जवळपास जाणारी असेल तो असेल विजेता. पण पहिल्यांदा बोली कोण लावणार हे ठरवण्यासाठी आपण टाकणार आहोत नशिबाचे फासे. ज्याचा फासा अधिक तो पहिल्यांदा बोली लावेल. चला तर मग बघूया कोण पहिल्यांदा बोली लावणार ते. गोवळकर मावशी, तुम्ही फासा टाका. गोवळकर मावशींना मिळाला 1 अंक. बघूयात पूजाताईला किती अंक मिळतात. पूजाताईला मिळाले 2 अंक. आकटे काकींना मिळाले 4 अंक. म्हणजे पहिल्यांदा बोली लावणार आकटे काकी, त्यानंतर पूजाताई आणि नंतर आपल्या गोवळकर मावशी. आणि आज अंदाजे कितीमध्ये पहिल्यांदा तुमच्या समोर येत आहे प्रॉडक्ट ते आहे प्रेशर कुकर. हा जो प्रेशर कुकर आहे तो आहे 6.5 लिटरचा, म्हणजे 6.5 लिटरचा हा कुकर आहे. आणि शिवाय हा चांगल्या क्वालिटीचा कुकर आहे. आणि मग याची तुम्हाला आता बोली लावायची. ठीक आहे, बोली लावण्यासाठी तुम्ही इथल्या कुठल्याही प्रेक्षकाला किंमत विचारू शकत नाही, पण हे प्रेक्षक तुम्हाला किंमत सांगू शकतात. त्यांचा अंदाज घेऊन तुम्ही ही किंमत बोलू शकता. ठीक आहे, चला तर मग लावूयात बोली. आकटे काकी 1100. इकडे 1200. तुम्हाला काय वाटतंय? 1200. 1200. कधी घेतलात कुकर याच्या अगोदर? म्हणजे आता खूप घेतले असतील खरं तर घेतले. तुम्ही. पण मोठे. मग मोठे आहेत. किती लिटरचे आहेत? 9 लिटर. 9 लिटरचे आहेत. पण मग 6.5चा पण सफिशियंट असतो ना. काय अंदाज असेल? 1200. 1200. काय वाटतंय तुम्हाला सगळ्यांना? 1000 रुपये. 900. 850. चांगल्या क्वालिटीचा कुकर आहे हा. आकटे काकी, या कुकरची अंतिम बोली सांगा. 1200. 1200. चला मग ही बोली फिक्स करून टाकूयात आपण. ठीक आहे, आकटे काकींनी आपली बोली फिक्स केली आहे. बघूया पूजाताई किती बोली लावते ते. 1400. 1400. 1100. 1500. किती? 1150. 1400. बरं, काय वाटते तुला? 1400. 1400 फिक्स. एकदम ठाम आहेस? 1400 किंमत असेल या कुकरची. हां. चला मग फिक्स करून टाकूयात आपण. आणि यानंतर आपल्या गोवळकर मावशी बोली लावणार आहेत. विचारूयात त्या या प्रेशर कुकरची किंमत किती बोलतात ते. 1150. 1150. इकडे 1250. 1000. किती वाटतंय तुम्हाला? 11.5. याच्या अगोदर कुकर घेतला तो कितीचा होता? काही आठवतंय? आठवते. किंमत किती होती त्याची? 9 लिटरचा आहे. बरं पण तरी अंदाजे किंमत? 1200ला घेतला. हो का, मग त्याच्या आसपासच कुठेतरी असेल. काय असेल आता किंमत? महागाई वाढलेली आहे, बरोबर, त्यामुळे भाव पण वाढलेले आहेत. 1150. 1150 फिक्स, एकदम ठाम. चला तर मग आपण ही किंमत फिक्स करून टाकूया. चालेल? हां. आपल्या तीनही स्पर्धकांनी आपापली बोली ही फिक्स केलेली आहे. बघूयात या प्रेशर कुकरची नक्की किंमत किती आहे. आणि या प्रेशर कुकरची खरी किंमत आहे 1315 रुपये. आणि या किमतीच्या जवळ बोली लावलेली आहे पूजाताईनं. 1415 बोली लावलेली आहे. अभिनंदन पूजा, तुला मिळतोय हा प्रेशर कुकर. आपल्या पहिल्या राऊंडची विजेती ठरली आहे पूजाताई. ती सिलेक्ट झालेली आहे जॅकपॉट राऊंडसाठी. याच्यानंतर आपण वळणार आहोत आपल्या दुसऱ्या राऊंडकडे, सुपर मार्केट राऊंडकडे. आता आपण खेळणार आहोत आपला दुसरा राऊंड, ज्याचं नाव आहे सुपर मार्केट राऊंड. आणि या सुपर मार्केट राऊंडमध्ये आपल्याला 3 भाग्यवान स्पर्धक पाहिजेत. आणि ते निवडण्यासाठी आपण इथं आकांक्षाला बोलवलेलं आहे. आकांक्षा, यातली मला तू 3 टोकन्स दे. 1 2 3. आकांक्षाने माझ्याजवळ 3 टोकन्स दिलेले आहेत, जे खेळणार आहेत आपला दुसरा राऊंड, सुपर मार्केट राऊंड. बघूयात कोण आहेत ते 3 स्पर्धक. पहिला स्पर्धक आहे क्रमांक 47.
अभिनंदन. दुसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे क्रमांक 38. अभिनंदन. आणि तिसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे क्रमांक 13. सुपर मार्केट मध्ये खेळणाऱ्या या तिन्ही भाग्यवान स्पर्धकांचं हार्दिक अभिनंदन. चला तर आपल्या तीनही स्पर्धकांशी आपण गप्पा मारूयात. नमस्कार. नमस्ते. आपलं नाव? प्राची रामचंद्र पाष्टे. प्राची वहिनी, घरी कोण कोण असतं? घरातले म्हणजे दीर, बर. मिस्टर, सासू वगैरे आणि मुलं. बरं, मग सगळी घरची कामं तुम्हीच करत असाल? हां. बरं बरं. सासू पण करते. सासूबाई पण करतात. बरं बरं. कसं वाटतं आज 3:30 तुमच्या दारात आलाय गेम शो? चांगलं वाटतंय. चांगलं वाटतं. याच्या अगोदर कधी असा गेम शो खेळलाय तुम्ही? नाही. नाही. बरं, मला एक सांगा, तुम्ही किराणा मालाची खरेदी करायला बाहेर जात असाल त्यावेळेस तुमच्याकडे खूप प्रॉब्लेम्स क्रिएट होतात का हो? हां. काय असतात जनरली प्रॉब्लेम्स? भाव काय महाग म्हणजे भाव कमी खूप जास्त महाग वगैरे. झालेत. हां. हा, मग ते कमी जास्त. मग तुम्ही काय भांडता दुकानदाराशी? नाही, त्यांच्याशी भांडून काय करणार. काय भाव कमी असे होणार नाहीच आहेत. पण मग तरी तुम्ही महिन्याचं राशन वगैरे ज्यावेळेस घेत असाल त्यावेळेस काय काय प्लॅनिंग करता? ज्या गरजेचं आहेत ते आधी घेणार आणि हां. आणि त्याच्यानंतर कमी बाकीच्या, गरजेचं. हां. बरं बरं बरं. पण मग काही अनुभव तुमचे की घरामध्ये समजा एखाद्या दिवशी भाजी नसेलच आणि डब्याला कुठली भाजी करायची हा जर प्रश्न पडला असेल तर मग तुम्ही काय करता? काय नाही, घरात बटाटे वगैरे तर असतातच ना. म्हणजे नेहमीप्रमाणे ती बटाट्याची भाजी. थँक्यू. वळूयात आपल्या पुढच्या स्पर्धकाकडे. नाव? किरण शांताराम जुजम. किरण, काय करतोस तू? मी कामाला जातो कामाला जातो. कुठे? लोरपरेलला बरं बरं. म्हणजे जॉब पण करतोस, घरात कधी कामं करतोस? करतो. करतोस. वा वा वा. किरण कामही करतो घरात. काय काय कामं करतोस? काय जेवण करतो. जेवण करतोस की बनवतोस? बनवतो. बनवतोस पण. वा वा. काय काय येतं बनवायला? चायनीज चायनीज जास्त बनवतोस? आवडतं. बरं, मग चायनीज मध्ये काय काय बनवतोस? फ्राईड राईस. फ्राईड राईस, सूप. मग आम्हालाही तुझ्याकडून हे सगळं खायला आवडेल. चालेल. कधी? कधी पण या, उद्या या. चालेल चालेल. सगळ्यांनाच उत्सुकता आहे. भेटूयात पुढच्या स्पर्धकाला. अभिनंदन. नाव? संदीप गोवळकर. संदीप गोवळकर. काय करतोस भावा तू? मी जॉब आणि असं जिम. जिम करतोस? वा वा वा. ज्याची खरी मला गरज आहे तो हा करतो, जिम करतो. किरण, बोल अजून काय काय छंद आहेत तुझे? बस क्रिकेट खेळणं आणि जिम आणि जॉब पण करतोयस. वा वा. मग क्रिकेट कुठे खेळायला जाता? आपलं नरे पार्क मैदान. नरे पार्क मैदानात जातो. पण मग इथे गल्लीत पण खेळत असाल ना तुम्ही? घरी तिथेच खेळतो. इथेच खेळतोस सोसायटीतच? हा. किती काचा फोडल्यास रे आतापर्यंत? आतापर्यंत भरपूर पडलेत. भरपूर फोडल्यात. वळूयात आपल्या पुढच्या राऊंडकडे, सुपर मार्केट राऊंडकडे. या राऊंडमध्ये तुम्हाला किराणा मालाची खरेदी करायची, पण याच्यासाठी तुम्हाला पैसे लागत नाहीत. तर आम्ही इथे किराणा मालाचं साहित्य ठेवलेलं आहे आणि या साहित्यापैकी तुम्ही साहित्य तुमच्या बकेट्समध्ये खरेदी करायचं आहे. पण हे सगळं साहित्य तुम्हाला 1 मिनिटामध्ये खरेदी करायचं आहे आणि त्याच्यासाठी आम्ही तुम्हाला पैशांची एक लिमिट देणार आहोत. चालेल? सगळेजण तयार? करणार खरेदी? चला तर मग सुरुवात करूयात आपल्या सुपर मार्केट राऊंडला. आणि आजचं तुमचं बजेट लिमिट आहे 950 रुपये आणि तुमची वेळ चालू होती आता 3:30. लवकर लवकर. 950 रुपयाच्या आसपास तुमची खरेदी झाली पाहिजे. शेवटची 10 सेकंद राहिलेली आहेत फक्त. 3:30. आपल्या तीनही स्पर्धकांची खरेदी करून झालेली आहे. चला ती खरेदी टॅली करून पाहू. आपल्या तीनही स्पर्धकांनी केलेल्या खरेदीची टॅली झालेली आहे. बघूयात सुपर मार्केट राऊंड मध्ये कोण विजेता ठरलं ते. प्राची वहिनींनी केलेली आहे खरेदी 727 रुपयांची. किरणनी केलेली खरेदी आहे 863 रुपयाची आणि संदीपने केलेली खरेदी आहे 1241 रुपयाची. आपण सुपर मार्केट राऊंडला लिमिट दिलं होतं 950 रुपयाचं आणि किरणनी केलेली खरेदी आहे 863 रुपये. ती त्याच्या जवळ जाते आणि आजच्या या सुपर मार्केट राऊंडचा विजेता ठरला आहे किरण. अभिनंदन किरण. किरण, तू सगळी खरेदी केलेली आहेस. या केलेल्या खरेदीमधली कुठली वस्तू पहिल्यांदा वापरणार आहेस?
पहिलं रेझर वापरणार आज. रेझर वापरणार. बरं त्याची गरज आहे आणि तुझी दाढीही वाढलेली आहे म्हणजे पहिल्यांदा तू रेझर वापरणार आहे. सुपर मार्केटमध्ये विजेता ठरलाय किरण आणि पहिल्या राऊंडमध्ये विजेता ठरली आहे आपली पूजाताई. बघूयात आता सुपर मार्केट नंतर येणाऱ्या जॅकपॉट राऊंड मध्ये कोण नशीबवान ठरतंय ते. आता आपण खेळणार आहोत जॅकपॉट राऊंड आणि आपल्याबरोबर खेळणार आहे पूजाताई आणि किरण. तुम्ही दोघेही तयार? सगळेजण तयार? खेळायचा मग जॅकपॉट राऊंड. या राऊंड मध्ये आपण एक खजिना दडवलाय 2 संदुकींपैकी एका संदुकीत. त्याच्या चाव्या तुम्हाला मिळवायच्यात पण कुठल्या चावीने कुठल्या संदुकीत खजिना दडलाय हे आपल्याला अजिबात माहित नाहीये. बघूयात त्या 2 चाव्यांपैकी एक चावी निवडण्याची संधी पहिल्यांदा कोणाला मिळते ते. पण ही संधी मिळवण्यासाठी तुम्हाला 1 मिनिटाचा गेम खेळायचा आहे आणि आजचा या दोघांचा गेम आहे तो या बाउल मधले वाटाणे यांना स्ट्रॉनी उचलायचे आणि या बाउल मध्ये पुन्हा टाकायचे. तयार? गेम समजला? 1 मिनिटामध्ये जो जास्तीत जास्त वाटाणे उचलून बाउल मध्ये टाकेल तो असेल विजेता. त्याला मिळणारे संधी 1 चावी निवडण्याची. चला तर मग बघूयात कुणाला मिळते चावी निवडण्याची संधी आणि तुमची वेळ चालू होतीये आत्ता. कोण? किरण की पूजा? 40 सेकंद झालेली आहेत. चला बघूयात कुणी किती वाटाणे जमा केलेत ते. किरण बघूयात. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 आणि 21. मोरया. किरणनी 21 वाटाणे जमा केलेत. बघूयात पूजाने किती वाटाणे जमा केलेत ते. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29. पूजाने किरणपेक्षा जास्त वाटाणे जमा केलेत. तिला मिळते संधी 2 पैकी 1 चावी निवडण्याची. या 2 चाव्यांपैकी 1 चावी पूजा निवडणार आहे. पूजा काय वाटतंय डावी की उजवी? कशात असेल खजिना? डावी नक्की. बघूयात. लाल रंगाची चावी तिला मिळाली आहे आणि किरण तुला मिळते दुसरी चावी हिरव्या रंगाची. बघूयात कुठल्या संदुकीमध्ये खजिना दडलाय ते. दोघांनीही चाव्या निवडलेल्या आहेत. बघूयात कुठल्या संदुकीमध्ये दडलाय खजिना. चला तर मग. किरण की पूजा? उघडा. आपल्या आजच्या भागाची उपविजेती ठरली आहे पूजाताई. तिला मिळालंय कोकम सरबत. कसं वाटतंय? छान वाटतंय. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये तुला कोकम सरबत मिळालंय. उन्हाळ्यात तिथं थंड पिण्या थंड पेय मिळालंय तुला. तुला 10वीच्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. आणि आजच्या भागाचा आपला विजेता ठरलाय किरण, ज्याला मिळालाय ओव्हन. अभिनंदन किरण. थँक्स. सगळे तुझे इथं शुभेच्छुक जमलेले आहेत आणि तू उत्तम चायनीज सुद्धा बनवतोस आणि आता तुला मायक्रोवेव्ह मिळालाय, ओव्हन मिळालाय. त्याच्यामध्ये काय बनवणार? पहिल्यांदा केक. केक बनवणार. बरं, आणि तो खायला कुणाकुणाला बोलवणार आहेस? सगळ्यांना. तुम्हाला पण. आम्हाला पण बोलवणार आहे? हो. धन्यवाद. आम्हाला बोलवणार आहेस पण अजून कोणी स्पेशल व्यक्ती असेल ना तुझी? स्पेशल नाही. मला कळलंय आहे आहे, कोणीतरी. आहे. तुझी गर्लफ्रेंड आहे, तिला तू केक बहुतेक खायला देणार आहे. तिचं नाव सांगशील? प्राजक्ता. प्राजक्ता आहे. तिला तो पहिल्यांदा केक खायला देणार आहे. अभिनंदन किरण. आजच्या भागाचा विजेता ठरलाय किरण. किरण प्रमाणे तुम्ही सुद्धा धमाल मस्ती करू शकता आपल्या आवडत्या गेम शो मध्ये 3.5 मध्ये. अशीच धमाल आपण करत राहणार आहोत आपल्या आवडत्या गेम शो मध्ये, ज्याचं नाव आहे 3.5.